एकीकडे बच्चू कडू विधान परिषदेवर आता जाणार हे नक्की झालेलं आहे आणि दुसरीकडे शिवसेनेचं दुसरं नाव नीलम गोऱ्हे यांचं नाव जवळपास निश्चित असताना अजूनही त्यांना फॉर्म भरण्यासाठी कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत। त्यामुळे नीलम गोऱ्हे यांच्या नावाबद्दलचा अजूनही सस्पेन्स हा कायम आहे। राज्यसभेवेळी ज्योती वाघमारे यांसारखंच एक वेगळं नाव समोर आलं होतं, तसं पुन्हा शिवसेना काही करणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पुन्हा एकदा आपण जाऊया ओमकडे, जाणून घेऊया ओमकडून या संदर्भातली आणखी माहिती। ओम, आता जसं आपण सांगितलं की नीलम गोऱ्हे यांचं नावाबाबत अजूनही स्पष्टता नाहीये। एकीकडे बच्चू कडू आता फॉर्म भरण्यासाठी येत आहेत, मात्र नीलम गोऱ्हे यांना कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत। काही इथे सुद्धा काही वेगळा सस्पेन्स अजून आहे का शिवसेनेमध्ये? निश्चितच आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं राज्यसभेच्या वेळेला ज्या पद्धतीनं राहुल शेवाळे यांच्या नावाची अखेरपर्यंत चर्चा होती की राहुल शेवाळे यांचं नाव निश्चित केलं जाईल आणि त्यांना उमेदवारी दाखल करण्यासाठी सांगितलं जाईल, परंतु रात्री एक दिवस आधी ज्या बैठका झाल्या आणि दिल्लीमध्ये विशेषत्वानं त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला, त्या दरम्यान खरं तर ज्या विद्यमान खासदार ज्योती वाघमारे त्यांचं नाव सरप्रायझिंगली समोर आलं आणि सकाळी त्यांना अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि त्यांनी दुपारी अर्ज देखील सादर केला आणि त्या बिनविरोध राज्यसभेवर निवडून देखील दिल्या। तशाच पद्धतीच्या काही घटनाक्रम यावेळेला सुद्धा घडतोय, अशा प्रकारचे संकेत आणि एकंदर या घटनांमधून हे आता आपल्याला ध्वनित होते। ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगितलं की नीलम गोऱ्हे यांना अर्ज भरण्याच्या संदर्भातली कुठलीही सूचना देण्यात आलेली नाहीये, त्यामुळे शिवसेनेतल्या इतर महिला नेत्यांना कुठेतरी या संदर्भातल्या सूचना दिल्या गेल्या आहेत का किंवा नवा कुठला चेहरा या संदर्भात पुढे येतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरतंय। आपण पाहतोय की शिवसेनेकडनं जी काही नावं चर्चिली जात होती त्यामध्ये अर्थात बच्चू कडू यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं असलं तरी सुद्धा जी नावं ढोबळमानानं चर्चिली जात होती त्यामध्ये माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचं देखील नाव होतं, शायना यांचं देखील नाव होतं, इतरही काही महिला नेत्यांची नावं होती, जेणेकरून ज्या पद्धतीनं राज्यसभेवर सुद्धा महिलेला पाठवण्यात आलं त्याच पद्धतीनं विधान परिषदेवरती सुद्धा 2 पैकी 1 जागा महिलेला दिली जावी। पण यामध्ये विद्यमान आमदार आणि विधान परिषदेच्या उपसभापती दीर्घकाल ज्यांनी विधान परिषदेमध्ये काम केलं अशा नीलम गोऱ्हे यांचं नाव मात्र अद्यापही अधिकृतपणे जाहीर होत नाही आणि त्यांना तशा सूचना देखील देण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे जर नीलम गोऱ्हे यांच्या नावाला फुली मारली गेली तर निश्चित स्वरूपात तो खूप मोठा एक निर्णय म्हणावा लागेल एकनाथ शिंदे यांच्याकडनं घेण्यात आलेला, परंतु हा निर्णय घेताना त्यांना त्याच तुलनेनं तशाच पद्धतीचा एक मोठा आणि महत्त्वाचा चेहरा सुद्धा विधान परिषदेच्या सभागृहात द्यावा लागणार आहे। त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांनी ज्या अनेकांना ज्या अनेक कमिटमेंट केलेल्या आहेत त्यातल्या नेमक्या कुणाला दिलेली कमिटमेंट एकनाथ शिंदे पूर्ण करतात आणि विधान परिषदेवरती बच्चू कडूंच्या सोबत नेमकी कुणाची वर्णी लावतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। बच्चू कडू यांनी सुद्धा म्हटलेलं होतं एकनाथ शिंदे यांनी शब्द पाळणारा माणूस आहे आणि त्यामुळे बच्चू कडू यांचं नाव कशा पद्धतीने पुढे आलं आपण पाहिलं। त्यामुळे आता नीलम गोऱ्हेंबाबत नेमका काय निर्णय होतोय की दुसऱ्या कोणाची वर्णी लागते, महिलेला हे पद जाते काय बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। ओम, पुढचे काही तास महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर बच्चू कडू आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे आणि काही वेळामध्ये कडू शिवसेना पक्ष प्रवेश करणार आहेत, मात्र पक्ष प्रवेश केल्यानंतर प्रहार संघटना ही कायम ठेवणार आहेत आणि या संघटनेच्या मार्फत राज्यभर सामाजिक कार्य सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितले। तर विधान परिषद निवडणुकीसाठी ते शिवसेनेकडून अर्ज दाखल करणार आहेत, त्यासाठी पक्ष विलिनीकरणाची भूमिका शिवसेनेकडून मांडण्यात आलेली, मात्र पक्षाच्या विलिनीकरणासंदर्भात कडू अंतिम फेरीमध्ये चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेचा धनुष्यबाण शेतकरी, मजूर, दिव्यांगासाठी हाती घेणार आहोत। काल परवा ज्या चर्चा झालेल्या आहे आमच्या सगळे मुद्दे शिवसेनेनं स्वीकारलेले आहे। पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मध्ये घ्यावं, हमी भावामध्ये ज्या सुधारणा आहेत त्या करण्यासाठी लढण्याची गरज आहे। लाडक्या बहिणीमधल्या विधवा बहिणी मात्र तशाच कोरड्या आहे। दिव्यांगांचं मंत्रालय स्थापित केलं शिंदे साहेबांना, पण त्याचं बळकटीकरण झालं नाही। या सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच हा निर्णय घेतोय। बच्चू कडूचं काम राहील प्रामाणिकपणे शिवसेना राजकीय ताकद मजबूत करण्याचं प्रामाणिकपणे काम करू। तो माझ्या अगोदर बच्चूभाऊंनी स्वतः प्रेसला सांगितल्यामुळं मी आनंद व्यक्त करतो की बच्चूभाऊंसारखा एक कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा नेता हा शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून धनुष्यबाण हातात घेतोय। परंतु हे सगळं करत असताना मी अजून एक आवर्जून सांगेन की त्यांच्या काही अपेक्षा देखील आहेत, त्या देखील आम्ही पूर्ण करणं आवश्यक आहे।
आणि त्या अपेक्षा काय आहेत तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, दिव्यांग अतिशय चांगल्या पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे, दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ झाली पाहिजे, मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे. ही त्यांची जी भूमिका आहे ती काय पक्षामध्ये आल्यामुळं बदलणार नाही, उलट पक्षामध्ये आल्यामुळे त्याला ताकद मिळेल. परंतु माझ्या अगोदर बच्चूभाऊंनी स्वतः प्रेसला सांगितल्यामुळं मी आनंद व्यक्त करतो की बच्चूभाऊंसारखा एक कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा नेता हा शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून धनुष्यबाण हातात घेतोय. परंतु हे सगळं करत असताना मी अजून एक आवर्जून सांगेन की त्यांच्या काही अपेक्षा देखील आहेत, त्या देखील आम्ही पूर्ण करणं आवश्यक आहे. आणि त्या माझ्या अगोदर बच्चूभाऊंनी स्वतः प्रेसला सांगितल्यामुळं मी आनंद व्यक्त करतो की बच्चूभाऊंसारखा एक कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा नेता. आत्ताच एक स्टेटमेंट ऐकलं की माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? कष्टाने वाढवलेला माझा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडूंचं एक स्टेटमेंट मी आत्ताच वाचलं नाही ऐकलं. आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते. अर्थात ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचा निर्णय एका आमदारकीसाठी, याचा अर्थ तुम्ही विधानसभेला निवडून यायची तुमची क्षमता संपलेली आहे. हेच बच्चू कडू माननीय उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, त्यांना मंत्रिपद दिलं होतं. ठीक आहे, त्यांचा प्रश्न.